आजचा दिवस थोडाफार माऊच्या बरोबर बेबी सिटिंगमध्ये. सकाळी मी केसांना तेल लावलं, आंघोळ करून झाली होती. मिनी रताळे मिळाले होते, त्यांना मी मस्तपैकी खाल्लं आहे आज. कालचा भात आणि हे सगळं. नंतर तुळशीला पाणी दिलं आणि मी ॲज युज्युअल स्वतःला बघण्याच्यावरती असते कॅमेरामध्ये की कसं आहे, पण त्याच्यामध्ये मी केसांवरतून हात फिरवला. केस जी गळतात ना धुतल्यानंतर, याला काही लिमिटच नाही आहे. सगळं करून पण ही गळायची काही थांबत नाही. बघू काय होतं. काहीतरी उपाय कोणाकडे असेल तर मलासुद्धा कमेंटमध्ये सांगा. तेवढ्यात मला फोन आला होता की माझं एक डिलिव्हरी पार्सल होतं ते येणार होतं. मग ते घेतलं, तांदूळ घेतले आणि घरी आल्या पहिले पार्सल खोलण्यावरती होती मी. मी एक सेल्फी स्टँड मागवलं आहे. आता बघू हा कसा वर्क करतो आहे, त्याचं ट्रायल म्हणजे हातावरती कसा चालतो आहे हे बघण्यासाठी मी घेतलं होतं. मला तरी चांगलं वाटलं आहे. बघू आता काय होतं पुढं. तांदूळ आणले होते, ते डब्यामध्ये शिफ्ट केले. आज मी बोंबील बटाटा बनवला होता. मला माझ्या लहानपणी काकीच्या हातचा बोंबील बटाटा खूप आवडायचा. तेवढा टेस्टी नाही बनत माझ्याला, पण ठीक आहे. त्यानंतर मँगो खाण्यावरती होती मी की चला आज मँगो खाऊया. खूप म्हणजे हा पहिला मँगो असेल सीझनचा माझा. नंतर हे केसामध्ये क्लिप अडकलं होतं, त्याला काढलं. मस्क मेलन खाल्लं मी. थोडाफार टाईमपास करत होती स्वतःच्याच बरोबर. मग आवळा खाल्ला मी अख्खा दिवस खातच असते कधी कधी, मला असं वाटतं. संध्याकाळी माऊच्या आजीचा फोन आला होता म्हणून मी माऊकडे गेली होती. आम्ही मस्तपैकी तिचं काहीतरी असतं, ती बघत असते टी व्हीवरती काही ना काही. इथं दूध पाजण्याची ड्युटी आली होती माझ्यावरती की हिला दूध पूर्णपणे मला पाजायचं आहे, पण काय ते होत नव्हतं माझ्याकडून. शेवट अर्धा तास लावून या मुलीने दूध पिलं आहे आणि तिला मुशीसुद्धा आली होती त्याच्यामध्ये. हां आता बघ, तिला असं रेकॉर्ड केलेलं आवडत नाही. बघा, हे तांदळाचं 2 बेनिफिट होणार आहे. एक तर मी डोसा बनवणार आहे आणि ह्याचं जे पाणी आहे ना ते माझ्या चेहऱ्यावरती जाणार आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघू काय